कावळा आणि चिमणी. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. चिमणी सारखी कामात असे, आळशासारखं बसायला तिला मुळीच आवडत नसे. या उलट कावळ्याचं घर शेणाचं होतं. घरात सगळीकडे पसाराच पसारा असे. कावळा दिवसभर इकडे तिकडे टिवल्या बावल्यासारख्या करायचा, बडबड करायचा. हा खोडकर कावळा कोणाला आवडायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टप टप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं. कावळा काकडला. आता कुठे जावं बरं? एवढ्यात त्याला आठवलं, चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे. पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. चिवताई चिवताई दार उघड, चिमणी आतून म्हणाली. थांब, माझ्या बाळाला काजळ पावडर लावते. थोडा वेळ थांबून पुन्हा कावळ्याने कडी वाजवली. चिवताई चिवताई दार उघड, चिमणी आतून म्हणाली. थांब, माझ्या बाळाला झोपवते. इकडे कावळ्याला खूप भूक लागली होती, पण सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. काय करतो बिचारा? एवढंसं तोंड करून कुडकुडत उभा राहिला. चिवताईचे बाळ झोपल्यावर तिने दार उघडले. कावळा घरात आला. भिजल्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. चिमणी म्हणाले, तू बैस चुलीपाशी. कावळा चुलीपाशी बसला. चुलीवर होती खीर. कावळ्याच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने थोडी थोडी करत सगळी खीर संपवली. थोड्या वेळाने पाऊस थांबला. कावळ्याने घरट्याचे मागचे दार उघडले आणि तो भुरकन उडून गेला. असा होता कावळा आळशी आणि लबाड. कावळ्याची शिक्षा आणि चिमणीचे बक्षीस. एक होता आळशी आणि लबाड कावळा. पहिल्या गोष्टीत पाहिलं ना, तोच तो लोळला तर शेणाने भरला. त्याने वर पाहिले तर त्याचा डोळा फुटला. त्याने बिळात हात घातला तर त्याला विंचू चावला. तो देवळात गेला तर त्याला मार मिळाला. बिचारा रडला आणि घरी येऊन झोपी गेला. एक होती कामसू चिमणी. पहिल्या गोष्टीत पाहिली ना, घर स्वच्छ ठेवणारी, तीच ती लोळली तर मोत्याने भरली. तिने वर पाहिले तर तिला चंद्रहार मिळाला. तिने बिळात हात घातला तर तिला अंगठी मिळाली. ती देवळात गेली तर तिला साडी चोळी मिळाली. ती साडी चोळी नेसली, पालखीत बसली आणि घरी येऊन झोपी गेली. धन्यवाद.